पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात आगामी सण उत्सवांची लगबग पाहायला मिळतेय। हा सण उत्सवांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्यासाठी घोडेगाव पोलीस प्रशासन सरसावले आहे। घोडेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय सागर पवार यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना एक जिव्हाळ्याचा संदेश दिला आहे। गुढीपाडवा, रमजान ईद आणि रामनवमी हे सर्व सण एका पाठोपाठ येत असताना घोडेगावच्या हद्दीतील हिंदू मुस्लिम बांधवांनी नेहमीप्रमाणेच खांद्याला खांदा लावून आणि उत्साहाने हे उत्सव साजरे करावेत अशी विनंती पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली आहे। नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी न पडता केवळ आनंदाने हे सण साजरे करावेत असे सांगतानाच घोडेगावची एकता हेच आमचे बलस्थान असल्याचे पवारांनी नमूद केले। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून हे उत्सव सर्वांसाठी सुखद ठरतील। नमस्कार, मी एपीआय सागर भगवान पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी। घोडेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये सर्व समाज बांधव एकत्र राहतात। यामध्ये हिंदू, मुस्लिम, आदिवासी बांधव आणि इतर सर्व जाती धर्माचे लोक राहतात। आगामी काळामध्ये गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी असे उत्सव सण आपले साजरे होणार आहेत। आपल्या या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील सर्व समाज बांधव एकत्र सर्व सण उत्सव साजरे करत आलेले आहेत आणि कुठल्याही त्या दरम्यान कुठल्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही। माझी या माध्यमातून आपल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना अशी विनंती आहे की आपण हे ऐक्याचे प्रतीक आणि त्याबाबतचा संदेश असाच आपण कायम ठेवून सर्व सण उत्सव आपले आनंदात साजरे करावे। माझ्या वतीनं, माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीनं आपल्या सर्वांना या आपल्या सण उत्सवांना माझ्याकडून शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। आज घोडेगाव या ठिकाणी सर्वत्र येणाऱ्या आगामी सणाच्या, समजा ईद आहे, रामनवमी आहे, गुढीपाडवा आहे, तर कसं वातावरण आहे घोडेगावमध्ये? घोडेगावमध्ये नेहमीच असं चांगल्या पद्धतीचं वातावरण असतं। आता 19 तारखेला गुढीपाडवा आहे, 21 तारखेला रमजान ईद आहे आणि 26 तारखेला रामनवमी। परंतु आमचे सर्व समाज बांधव चांगल्या पद्धतीने हे सण साजरे करत असतात। मग आमच्या जुन्या लोकांनी पिढ्यानपिढ्या अगदी हे गाव एकत्र चांगल्या पद्धतीने नांदत आहे। फक्त मराठा समाज, मुस्लिम समाज असंच नाही, प्रत्येक समाजाचं या ठिकाणी, घोडेगाव या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे मंदिर आहेत आणि सगळ्यांचे विचार एकत्र येऊन केलेले आहेत। असं काय मग ते ह्या जातीचा, तो त्या जातीचा, असं काय ह्या घोडेगावमध्ये हे करत नाही। खरं तर आता नव्याने आमच्या हरिश्चंद्र देवस्थाननी त्यांनी नवीन चालू केलेली प्रथा आहे, ती अशी आहे का आमची जी हरतुऱ्याची मिरवणूक आहे, हरतुऱ्याची मिरवणुकीला सर्व समाज बांधव, मग त्यामध्ये वडार समाज असेल, सोनार समाज असेल, लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज असेल, माळी समाज असेल, हे सर्व आम्ही एकत्र हरतुऱ्याची मिरवणूक काढतो आणि मग ती यात्रेच्या दिवशी राजा हरिश्चंद्रांच्या आम्ही त्या मंदिरात आम्ही महादेवाला ते हार हे करत असतो। म्हणजे सर्व समाजाला एकत्र घेऊन हा गाव या मागील काळात सुद्धा जुन्या आमच्या लोकांनी जो आदर्श घालून दिलेला आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमची नवीन पिढी सुद्धा कुठल्याही प्रकारचा हेवादावा नाही, गालबोट लागत नाही, त्या आम्ही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने ज्याचे त्या समाजाचे साजरे होत असतात। असा हा घोडेगाव सर्व समाज बांधव एकत्र येऊन या घोडेगावमध्ये चांगल्या पद्धतीने सर्व सण साजरे करत असतात आणि एकामेकाच्या याच्यात थोडक्यात शुभकार्य असू देत किंवा दुःखद प्रसंग असू देत, आम्ही सर्व मंडळी एकामेकाच्या सुखदुःखात जाऊन सहभागी होत असतात। असं काय तो त्या समाजाचा, तो त्या जातीचा, असं काय आमच्या घोडेगावमध्ये असा काय प्रसंग नाहीये आणि चांगल्या पद्धतीने आमचे लोक सगळ्या पद्धतीने इथे नांदत आहेत। धन्यवाद। आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी जवळजवळ रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी हे सण आहे जवळजवळ लागोपाठ एकत्रित आलेले आहे। तर कसं नियोजन आहे, काय सांगाल या बाबतीत? नमस्कार, मी मुस्लिम समाजचा अध्यक्ष इन्नुस मुलानी।
घोडेगाव मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इनुस मुलानी बोलतोय. रमजान ईद आता 21 तारखेला आहे. त्याच्या अगोदर उद्या आता गुढीपाडवा आहे. त्याच्यानंतर परत रमजान ईद झाल्यानंतर रामनवमी आहे. हे सगळे एकामागोमाग 1, 2, 3 जे हे आलेत उत्सव, हे आपल्या घोडेगावात हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित साजरे करतात चांगल्या पद्धतीने. आणि दोन्ही समाज मिळून एक चांगलं इथं एकोप्याचं वातावरण असतं कायम. दोन्ही समाज एकमेकाच्या उत्सवात जातात, सणात जातात आणि वातावरण एक छान प्रकारे उत्सव साजरे केले जातात आपल्या घोडेगावात. आणि एवढं काय, आपले दर्गा आहे मोठी, सय्यद अहमद वली चिश्ती यांचा ज्यावेळेस उरूस असतो त्याच्यात 50 ते 60% लोक हे हिंदू समाजाचे असतात. त्यामुळं असलं इतकं छान वातावरण आपल्या घोडेगावात असतं कायम उत्सवामुळे. त्यामुळं घोडेगावात सगळे सण चांगल्या प्रकारे साजरे होतात. तसेच 21 तारखेला ईद आलेली आहे. तर संध्याकाळी आम्ही 7 ते 9:30 या दिवशी, ईदच्या दिवशी 7 ते 9:30 या वेळेत शिरखुर्माचा कार्यक्रम ठेवला आहे. माझ्या सगळ्या हिंदू बांधवांसाठी माझी विनंती आहे की सगळ्यांनी ईदच्या दिवशी संध्याकाळी 7 ते 9:30 या वेळेत येऊन ईदच्या शुभेच्छा द्यावा व शिरखुर्म्याचा आनंद घ्यावा ही विनंती. धन्यवाद.